पुण्यातील कृषी विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विजेचा शॉक लागल्यामुळेच एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। याच्याच निषेधार्थ सध्या आपण बघू शकतो की कृषी महाविद्यालयात या विद्यार्थ्यांकडून ठिय्या आंदोलन जे मांडण्यात आलेलं आहे। शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते सध्या या कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे। चैतन्य चव्हाण असं या विद्यार्थ्याचं नाव आहे, ज्याच्यामुळे या संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे तो महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे घडलेला आहे असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। सर्वप्रथम नेमकं काय घडलं होतं चैतन्य चव्हाणसोबत हे जाणून घेऊ। काय झालं होतं बरं 14 मार्चच्या दिवशी रात्री? 14 मार्चच्या दिवशी इथे एक स्टुडंट्स कोऑपरेटिव्ह मेस म्हणून आहे, तिथे आमची एक कमिटी असते। त्या कमिटीतच चैतन्य चव्हाण सर आहेत। ते जेव्हा पाणी घ्यायला गेले वॉटर फिल्टरमधून, त्यांना करंट लागला आणि काल दुर्दैवाने त्यांचे मृत्यू झाला आहे। आता तुमची काय मागणी आहे बरं या संपूर्ण प्रकरणात? आमची एकच मागणी आहे की बाबा कॉलेजची जी काही अकाउंटेबिलिटी आहे, जबाबदारी, प्रत्येक गोष्टीत कॉलेजनी ज्यांच्या जबाबदाऱ्या पाडल्या पाहिजे, म्हणजे रेक्टर सर झाले किंवा रेक्टरांच्या जे खालच्या लेवलला आहेत, ग्राउंड लेवलला, त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे। आणि जे काही मुलांच्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती त्यांनी सारखं येऊन एक प्रकारे त्याच्यावरती एक नियंत्रण ठेवलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी काय चाललंय, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यावरती पद्धतशीर एवढे वर्ष प्रशासन, कॉलेजचं जे प्रशासन आहे त्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवून नव्हतं का? नाही, आत्तापर्यंत आम्ही मागील 2-3 वर्षापासून त्या अर्ज करतो की बाबा तो फिल्टर खराब झालेला आहे, ते दुरुस्ती करून द्या, पण त्याच्यावरती काही ती बातमी वरती गेली, खालीच दाबली गेली, त्याबद्दल आम्हालाही काही समजलं नाही। पण त्याच्यावरती त्यांनी जी त्यांची जबाबदारी आहे ती पार पाडली पाहिजे। त्याचं काय झालं काय नाही, आता VC सरांबरोबर आमची चर्चा होईल, त्यातून आम्ही लवकरात लवकर सांगू पुढे काय. म्हणजे विद्यार्थ्यांनी पत्र दिलं होतं त्या फिल्टर बाबत? हो, दुर्लक्ष केलं? हां, दुर्लक्ष केलं. नक्कीच महाविद्यालय प्रशासनाकडून दुर्लक्षित केल्यामुळे या विद्यार्थ्याचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे असा आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। या साईडला सगळ्या कृषी महाविद्यालयात ज्या शिकणाऱ्या मुली आहेत, तर या साईडला सगळे मुलं जे आहेत ते बसलेलेच आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच बघायला गेलं तर या विद्यार्थ्यांनी जे आहे ते महाविद्यालयाला या फिल्टरबाबत आधीच एक जी आहे सूचना दिल्या होत्या, पत्र दिलं होतं की या फिल्टर जो आहे तो नीट काम करत नाही। चैतन्य चव्हाण जो आहे तो ABMचा फर्स्ट इयरचा विद्यार्थी होता, तो इथं शिक्षण घेत होता। त्या दिवशी तो पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळेस त्याला शॉक लागला। त्याच्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं। मात्र काल संध्याकाळी या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि याचा संपूर्ण जो काय म्हणू शकतो आपण त्याला जबाबदारी जी आहे ते या महाविद्यालयाने घ्यावी अशी मागणी सध्या या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। मात्र मागणी जरी केली असली विद्यार्थ्यांनी आधीच या महाविद्यालयाला पत्र देखील दिलं होतं, मात्र महाविद्यालयाने दुर्लक्ष केले। आता महाविद्यालयाने जरी या विद्यार्थ्याचा खर्च उचलला, बाकी ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, तरी या विद्यार्थ्याचा जीव आहे तो परत येणार नाही आहे हे मात्र निश्चित। मात्र सध्या तरी या विद्यार्थ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी या विद्यालयाने घ्यावी आणि या जो विद्यार्थी होता त्याच्या जे भाऊ आहेत त्यांना कोणीतरी त्याच्या घरच्यांना मदत द्यावी अशी मागणी सध्या या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।